हाय सख्यांनो, कशा आहात तुम्ही सगळ्याजणी. मी असं अपेक्षा करते की तुम्ही सगळे छान मस्त मजेत आणि खूप आनंदी असणार. तर आज आहे अक्षय तृतीया आणि ॲक्च्युली आज थोडंसं तसं लेटच झालं आहे आणि मला आजपासून माझा ब्लॉग चॅनल सुरू करायचं आहे. तर तुमचा प्रतिसाद मला खूप महत्त्वाचा असेल, तर प्लीज मला प्रतिसाद द्या. तसं आजपासून आंबा खायला आम्ही सुरुवात करत आहोत, कैरीसुद्धा आजपासून खायला सुरुवात करत आहोत. तर आता मला अनिकेत हेल्प करतायत. अनिकेत बघा, अनिकेत काय बनवत आहेत. अनिकेत आंबा कट करतायत, आंबा चिरून देत आहेत. मग मी नंतर त्याचा रस वगैरे बनवेल. आणि आज मी काय होणार आहे, आज मी होणार आहे आई. म्हणजे आज मी घालणार आहे साडी. कुणासाठी? तर सियासाठी, हे ना म्हणू. आई आज आई होणार आहे. आज मी साडी घालणार आहे कारण आजकाल मुलं आईचा पदर विसरलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं ओके, कधीतरी चालते, कधीतरी साडी घातली तर छान वाटतं मुलांना पण. आणि चला मग अशा प्रकारे इथून पुढे मी ब्लॉगची सुरुवात करेल. बघू कसा जातोय आजचा दिवस, मी काय करते आज अक्षय तृतीयाबद्दल बघते, ठरवते. तर असा काहीसा मी लुक केलेला आहे. जास्त काही वेळ नाही दिला मी आवरण्यामध्ये कारण ऑलरेडी थोडासा लेटच झाला आज. पण म्हटलं त्यातली त्यात जेवढं जमेल तेवढं करूया. तर मी पटकीने आंघोळ करून घेतली, सियाला आंघोळ घातली, आणि किच्ची पण आंघोळ झाली, आमची सगळ्यांची आंघोळ झाली. आणि हे आता मी छोटंसं मंगळसूत्र होतंच माझं, हे मोठं मंगळसूत्र घातलं आहे, साडी घातली आहे, मस्त आंबाडा घालून त्याला छान असं गजरा लावला आहे. आणि मेकअप वगैरे जास्त काही केला नाही, फक्त टिकली लावली आहे. आणि आता मी करणार आहे पूजा. आणि तिथून पुढं सुरू करते. चला पूजा करून घेऊया. अनिकेतचं काम सुरू आहे काहीतरी, थोडंसं ते काम करतात आज. आणि मी पूजा करून घेते आणि आवरायला सुरुवात करते. आणि तुळशी समोर सकाळीच मी रांगोळी काढून ठेवली आहे. सिया झाडाला पाणी टाक बेटा, तुळशीला पाणी घाल. छान, व्हेरी गुड. आमची सिया आज तिचीच तयार झाली आहे. तिला फक्त म्हटलं सिया आज अक्षय तृतीया आहे, आवरायचं आहे, नवीन ड्रेस छान घालायचा आहे, आज चांगला मुहूर्त असतो, आज चांगला दिवस आहे. बेटू बघू कसं आवरलं सियानी. तिचं तिने सगळं आवरलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते थोडंसं जर काही वाटलं तर इग्नोर करा. तिची मैत्रिणीकडे राहते आता, तिने सुद्धा आवरलंय, तिला पण खूप इंटरेस्ट आहे आज. तर काहीशी मी अशी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी सियाला दाखवणार आहे की मी साडी घातली, तिची रिॲक्शन बघू आपण कशी आहे. ठीक आहे, सिया गेली तिच्या मैत्रिणीकडे. सिया खूप चांगली साडी घातली. मी कशी दिसते? खूप चांगली. तू रिअल आई सारखी दिसते. रिअल आहे? अगं माझी माऊ कोणासारखी, नानी आजी सारखी दिसते का मी? नाही, एकदम फॅशन शो सारखी. फॅशन शो. तसं पाहायला गेलं तर बरोबरच आहे. आजकालच्या मुली म्हणजे मी माझं तरी सांगते, मी जेव्हा काही कार्यक्रम असेल तरच घातली तर घालते साडी, त्याच्यामुळे तिला सुद्धा ते फॅशन असल्यासारखंच वाटतं. ही सियाची मैत्रीण आहे, ही सियाची मैत्रीण आहे, ती पण रेडी झाली. त्यांचं काहीतरी आज दोघींचा प्लॅन आहे की त्यांना काहीतरी डान्स करायचा आहे. कुठला डान्स करायचा आहे? त्यांचा डान्स पण आपण थोडासा घेऊया. चल. तर इथून मी गाणं काढत आहे कारण की ॲक्च्युली जर मी गाणं ते टाकलं तर कॉपीराईट येऊ शकतो, त्याच्यामुळे इथून मी गाणं कॅन्सल केलेलं आहे. हे दोघींचं खूप दिवसापासून चाललं होतं की आम्हाला डान्स करायचं आहे, आम्हाला डान्स करायचं आहे या गाण्यावर. पण मी ऑफिसला जायची आणि घरी आल्यावर माझ्यात तेवढी एनर्जी नसायची की यांना सगळं हे करावं. आणि आज फायनली त्यांचा डान्स झालेला आहे. खूप खुश आहेत दोघी जणी, हो ना? खुश आहात ना तुम्ही दोघी जणी? कसं वाटतंय, कसं वाटतंय? आता आपण नेक्स्ट परत दुसरा ड्रेस घालून दुसरा डान्स करू नेक्स्ट टाइम. ओके, प्रत्येक संडेला डान्स करा तुम्ही किंवा रोजच नंतर परत डान्स करूया आपण. ओके, हॅपी विश कम्प्लीटेड.
येस ओके चला आता मी माझे काम करू शकते पुढचे. येस ओके तुम्ही जा आणि खेळा आता. ओके बाय. तर आता मी सुरुवातीला स्वयंपाकाला सुरुवात करते. काय सिया? मी रोहनच्या घरी जाऊ. नाही सिया सध्या खूप ऊन आहे बेटा, ऊन आहे. मी तुला पाठवते पण संध्याकाळी. ओके आई पण तिची आई म्हणते हो. हो म्हणते पण नको बेटा, खूप ऊन आहे सध्या. Please. खूप ऊन आहे, डोक्यावर 12 वाजले, डोक्यावर ऊन आहे एकदम. तर मी आज करणार आहे भात वरण. भात वरणाचं कुकर लावून देते. भात वरणाच्या कुकर मध्येच थोडेसे कैऱ्या शिजवायला ठेवते कारण पन्ह करायचं असतं आज. आणि आंब्याचा रस पण त्याची सुरुवात सकाळीच केली अनिकेतनी. भात वरण लावते आणि कैरी शिजवायला ठेवते आणि आपली कॅप्सिकमची भाजी असेल आज आणि पोळी. हा माझा आजचा बेत आहे, साधाच बेत आहे आज स्वयंपाकाचा. तर आज करते कैरीचं पन्ह आणि कैरीचंच एक चटणी असते ती करते. म्हणजे कैरीची चटणी म्हणजे वाफवलेल्या ज्या कैरी असतात शिजवलेल्या त्यांचीच एक चटणी करते. पण मी काय करायची म्हणजे प्रत्येक वेळेस हे जे कैरी असते ही डायरेक्ट वॉश करून व्यवस्थित कुकरला, भात वरणाच्या कुकर सोबतच वरती एक डिश ठेवून ठेवायची. पण मला आज एक आमच्या आईंकडून नवीन गोष्ट समजली. आईंनी सांगितलंय आता की हे जे असतं ना ह्याचं साल जर काढलं ना वरचं तर ती लवकर शिजते, काढायला गर काढायला पण सोपी होते आणि कडू पण नाही लागत. तर त्यांनी सांगितलंय तर ती ट्रिक मी आज वापरते आणि तुमच्यासोबत पण मला ती शेअर करावीशी वाटली. बघू काहीतरी नवीन. आता याचं पहिले मी साल काढून घेते आणि मग कुकरला लावते. तर आता मी एका ठिकाणी येऊन आरामशीर मस्त बसलीये कारण बसल्या बसल्या काम करण्याची कामं बसल्या बसल्याच करायला पाहिजे. विनाकारण उभं राहून आपले पाय दुखून घेणं नको. तर ना हे काढताना मला एक गोष्ट सुचली की आपण जे हातातला चीक जो असतो ना तो निघण्यासाठी त्याला असं हळूच आतून असं काढून घ्यायचं. जसं की बघा मी हे असं काढून घेतलंय म्हणजे त्यातला चीक निघून जाईल. म्हणजे ते आपल्याला बांधू शकणार नाही का. हे बघा असं या पिलरच्या साह्याने असं काढून घेतलंय म्हणजे ते बांधणार नाही आपल्याला, त्याला त्याचा फ्लेवर येणार नाही त्याच्यामुळे. आई पपई खातायत. आम्ही आता सगळेजण त्या साइड बाय साइड पपई पण खाणार आहे. आई पपई चिरून देत आहेत. इकडे या मुली बसल्यात वाट बघत पपईची. हो ना सिया, काय करतेस तू? फुलं की चला अनिकेत आंघोळीवरून आलेत का? अनिकेतचं पण आवरलेलं आहे. घ्या पपई, तुम्ही पण या खायला. आणि आज मी पोळी, भाजी, कॅप्सिकमची भाजी, पन्ह, आंब्याचा रस आणि कैरीची एक शिजवलेल्या कैरीची चटणी असा आजचा माझा बेत आहे. तर तुमच्या घरी खाण्याचा काय अक्षय तृतीयेचा बेत असतो तो मला नक्की कमेंट करून सांगा. मला खूप छान वाटेल तुमचं सुद्धा ऐकून घ्यायला. तर ते नक्की करा. तर भात वरणाचं कुकर लावलंय, वरती अशी एक डिश ठेवली आहे आणि त्याच्यावरच मी अशा कैऱ्या शिजवायला ठेवणार आहे जे मी तुम्हाला सांगितलंय आधीच. हे बघा मैत्रिणींनो कसं असं काय अशा या प्रकारे थोडंसं शिजलेलं गेलेलं आहे. आता इथे मी माझं ऑनेस्ट ओपिनियन देते तुम्हाला. जेव्हा हे कैरी अशी डिशवर ठेवताय ना तर डिशवर न ठेवता तुम्ही एखाद्या भांड्यात ठेवा. कारण असं पसरून थोडंसं माझं असं वाटतंय मला खाली पडलंय. खाली जास्त नाही पडलं पण तरी पण त्याच्या डिशच्या जागेवर डब्बा जर ठेवला तर वेस्ट होणार नाही. तर हे माझं एक ऑनेस्ट ओपिनियन समजा. मी हे पहिल्यांदाच ट्राय केलंय पण नेक्स्ट टाइम मी पण डब्बा यूज करणार. ही एक आयडिया आमच्या सासूबाईंनीच दिलेली आहे. हे म्हणजे आंब्याचा रस आहे हा आणि ही पिठी साखर आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी हे म्हणजे कसं आपण याच्यात साखर जर मिसळली तर ते त्यांच्यासाठी चांगलं नाही हेल्थसाठी. त्यामुळे सेपरेट जर तुम्ही पिठी साखर बनवली ज्याला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही वरून खाल्ली तर प्रत्येकाचंच आरोग्य मेंटेन होईल. तर ही होती आजची नवीन टिप. तर ही जी चटणी करते ना मी तर यामध्ये मी काय केले सुरुवातीला थोडंसं तूप टाकलं. तुपामध्ये हिंग थोडासा परतवला आणि हिंग टाकल्याच्या नंतर वरून लगेच जी आपलं शिजवलेली कैरी होती ना त्याचा गर काढून याच्यात टाकून त्याला थोडंसं आता परतते. वरून मी थोडंसं त्याच्यात काळं मीठ पण टाकलं छान फ्लेवरसाठी. आणि आता गूळ टाकणार आहे. गूळ तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढं तुम्हाला आंबट गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. खूप छान लागतो हा ठेचा मस्त. आणि जर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही आशीर्वाद लाल मिरची पावडर पण टाकू शकता कलरसाठी. त्यामुळे ते अजून जास्त छान दिसेल. बघूया कसं होईल. एकीकडे आईंनी पण्याची सुद्धा तयारी केली आहे. काय काय टाकलं आई पण्यामध्ये? जिरं आहे, बारीक जिरं, जिऱ्याची पावडर, मिरे पावडर, काळा नमक,
काळं नमक आणि हे आहे आता पुदिना पुदिना, मिक्सर मधून थोडा काढलाय पुदिन्याचा फ्लेवर साठी मिक्सर मधून आईने पुदिना काढलाय ते टाकणार आहेत मस्त. तर आजचा बेत आमचा पूर्ण तयार झालेला आहे. आता प्रसादाची ताटं सॉरी तर असे माझे नैवेद्याचे ताटं तयार आहेत. पण रस, आंब्याचा रस, भाजी, कुरडई, पोळीवर थोडंसं दही वाढलंय, जे हे आहे रसात थोडंसं तूप पण टाकलंय आणि चटणी आणि कुरडई हा आजचा बेत आहे, मेनू आहे. तर मी आता एक नैवेद्याचं ताट देवासमोर ठेवणार आहे आणि एक नैवेद्याचं ताट सासऱ्यांसमोर ठेवणार आहे. अशा प्रकारे झाली छोटीशी, खूप असं काही करता आलं नाही पण तरी थोड्या प्रमाणात थोडक्यात अक्षय तृतीया आज सेलिब्रेट करून झालं. देवाला नैवेद्य दाखवला, एक मानसिक समाधान झालं ॲक्च्युली. आता आम्हाला सगळ्यांना लागलेली आहे भूक, आमच्या नवरोबांना लागलेली आहे भूक, त्यांचं केव्हापासून सुरू आहे चला जेवायला. आता आम्ही जेवायला बसणार आहे. छान आंब्याचा रस खायला आजपासून सुरुवात करणार आहोत. आणि आज कैरीचं पण पहिल्यांदाच आम्ही बनवलेलं आहे. आता इथून पुढे कैरी आंबा खायला आम्ही सुरुवात करणार आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींनो, प्लीज कमेंट करून नक्की कळवा. आणि मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यासाठी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी काहीतरी एक्साइटमेंट दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.